तुमचं जर रात्रीचं जेवण व्यवस्थित वेळेवर व्हायला लागलं ना, झालं ना, की तुमची एनर्जी खूप असते. सकाळी तुम्ही फ्रेश उठू शकता. डोळे असे किती वेळ अरे यार नाही ना उठतो नंतर असं होणार नाही. तुमची सकाळी उठल्यानंतरची जी शरीराची जी स्थिती आहे ना ती खूप उत्तम राहते. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी चांगली असते. पोट व्यवस्थित साफ होतं. त्याच्यानंतर दिवसभरात चिडचिड होत नाही. खाण्यावर कंट्रोल राहतो. जेवण करताना तुम्ही एकदम नॉर्मल जेवता. नाहीतर मग असं वाटतं की किती खातो आणि किती नाही, किती खाऊ असं पण होतं. तर या सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यानंतर दिवसभरात तुम्हाला प्रमाणात भूक लागते आणि व्यवस्थित भूक लागते. आणि भूक लागल्यानंतर जेवण पण व्यवस्थित जातं. त्याच्यानंतर पोट साफ झाल्यानंतर तुमचं शरीर तितकं चांगलं काम करतं जेवढं न झाल्यावर काम करतं. म्हणजे न झाल्यानंतर ॲसिडिटी होते, गॅस होतं, हे होतं. तर याच्यात कोणताही प्रकार होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल तर तुम्ही वजन वाढवू शकता. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर 100%च करू शकता. फॅट लॉस करायचं असेल तर करू शकता. वेट लॉस करायचं असेल तर वेट लॉस, इंच लॉस, मसल गेन, तुम्हाला स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे, ते सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकता. का तर फक्त आणि फक्त तुमचं रात्रीचं जेवण लवकर झालं. आता कितीपर्यंत करायचं हे रात्री जेवण, तर संध्याकाळी 7पर्यंत आपलं जेवण मोस्टली व्हायला पाहिजे. जर हे 7च्या पुढे जात असेल तर तितकं जेवायचं नाही, थोडंसं कमी जेवायचं, कमी प्रमाण करायचं आणि हेल्दी खायचं. म्हणजे खूप लाईटली खायचं नाही. म्हणजे मी बऱ्याच घरांमध्ये एक बघतो की रात्रीचं जेवण आहे ना त्यांचं फक्त आणि फक्त खिचडी भात याच्यावर असतं. तर त्या खिचडी भातात काही न्यूट्रिशन जाणार नाही तितके, जेवढं तुम्हाला पोळी भाजी जे काय तुमचं जे न्यूट्रिशन असेल, जे खाणं असेल त्या पद्धतीनं तितकं चांगलं जाईल. याच्यातून तितकं खाणं जाणार नाही.